आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। घुले कुटुंबाच्या मागणीनंतर एसआयटीकडून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। विलास घुले हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली। बीड कारागृहातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची सोनवणेंची मागणी। काही कैद्यांना नियमबाह्य विशेष सुविधा दिली जात असल्याचा सोनवणेंचा आरोप। सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार। लोकसभेमध्ये सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर। आता न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 होणार। जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये यावं, त्यांना आम्ही मंचावर जागा देऊ। बबनराव तायवाडेंचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान। गोवा अधिवेशनामध्ये जरांगेंनी त्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता। 7 ऑगस्टला बंगळुरूमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाधिवेशन। ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पडल्याच्या निमित्तानं शिंदेच्या सेनेकडून 9 ऑगस्टला दिल्लीमध्ये महारक्तदान यात्रा शिबिरचं आयोजन। उपमुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित राहणार। सांगलीमधील 1000 पैलवान आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये रक्तदान करणार। कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी। अन्न आणि औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मागणी वाढली। अस्वच्छता आणि सुरळांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे परवाने निलंबित झाल्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी।